त्यात पवार साहेबांची तब्येत खराब झाली. काय सांगतात? हे बघा, उन्हाचा एकूण सगळा हे बघितला तर थोडासा आवाजाला एकूण त्रास झाल्याचं मला असं समजलं आणि त्यामुळे फक्त एखाद दिवसाचा हा आराम करावा लागणार आहे. आणि माझ्याकडेच याच्या आदरणीय साहेबांची सभा होती, परंतु या पद्धतीनं जो उन्हाचा त्रास आहे हा अनेकांना होतो आणि त्यामध्ये सातत्यानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब दिवसाला 3-3, 4-4 सभा घेत महाराष्ट्रभर ही जी धावपळ करतात, तो एखादा दिवस हा आराम करावा लागेल आणि तो एखाद दिवस आराम झाला की पुन्हा पवार साहेब त्याच ऊर्जेनं आणि त्याच ताकदीनं पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज होते. साहेबांची सभा म्हणजे प्रत्येक मतदारांमध्ये एक चैतन्य निर्माण होतं, असा एक हे आहे. मग आपली सभा होत नाही तर थोडं हे येतं. हे बघा, या काही गोष्टी ज्या आहेत या मी स्वतः पाहतोय. म्हणजे आज ही माझी स्वतः 5वी सभा केलेली आहे आणि 5वी सभा केलेली असल्यामुळे सभा करताना काय धावपळ होते, काय उडाताण होते हे मला जर समजू शकत असेल तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहेबांची एक सभा रद्द झाली. पण मला वाटतं, म्हणजे मला याची खात्री आहे की त्यानंतरच्या सगळ्या ज्या सभा आहेत त्या तेवढ्याच दिमाखानं आम्ही आणखी दुपटीनं करू. त्यामुळं लगेच विरोधकांनी खुश होण्याचं कारण नाही. मुळात आमच्याकडे विरोधक जे आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मुळात तेच डमी उमेदवार असल्यामुळे आणि ते कदाचित आता माघारीच्या विचारात असतील, कारण त्यांनी मला आव्हान दिलं होतं की 15 वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं त्यांना निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं होणारे प्रश्न त्यांनी विचारले, याचा पुरावा दाखवा. मी पुरावा दाखवलाय आणि आता माननीय महोदय त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवर सबमरीन म्हणजेच पाणबुडी हा जर विषय असेल आणि जर माजी खासदार म्हणायला लागले असतील की माझा काय पाणबुड्या बनवण्याचा व्यवसाय आहे का, तर मला वाटतं की या पद्धतीनं कुठेतरी शब्द फिरवण्याचं काम ते करतायत आणि त्यामुळे त्यांनाही थोडासा अवधी मिळेल. पवारसाहेबांची सभा रद्द झाल्यामुळे त्यांनाही थोडासा सावरण्यासाठी अवधी मिळेल. माघार केव्हा आणि कशी घ्यायची हे ठरवण्यासाठी त्यांना अवधी मिळेल. एक प्रश्न असा, कांदा निर्यात बंदी उठवली गेली तर कसं पाहतात? ही कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली. आपणही सगळेजण जाणता प्रत्येक मेट्रिक टनवर $550 हा चार्ज आहे आणि 40% निर्यात शुल्क आहे. हे जर बघितलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये कांदा ज्या किमतीला उपलब्ध होतो, म्हणजे इजिप्तचा कांदा हा साधारणतः 35 रुपयाला उपलब्ध होईल, श्रीलंकेचा कांदा हा 50-55 रुपयाला उपलब्ध होईल, पाकिस्तानचा कांदा हा 60 रुपयाला उपलब्ध होईल. परंतु या पद्धतीचं $550चं शुल्क, त्याच्यावर 40% निर्यात शुल्क पाहिलं तर भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठेत वाहतूक खर्च जमा होऊन त्याची किंमत ही साधारणतः 65 ते 70 रुपये होईल. स्वाभाविक इतर देशांचा कांदा हा व्यापाऱ्यांकडून जागतिक बाजारपेठेत खरेदी केला जाईल. त्यामुळे ही जी निर्यात बंदी उठवल्याचं केंद्र सरकार सांगतंय ही शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यातली धूळफेक आहे. महाराष्ट्रात जे आहेत पंतप्रधानांपासून 7-8 मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख नेते आहेत त्या सतत सभा घेतात, कुठेतरी महाराष्ट्रातनं धक्का दिसतोय का? नाही, 100% महाराष्ट्रातला पराभव हा महायुतीला स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री, 2-2 उपमुख्यमंत्री, 200 आमदार, 2 फोडलेले पक्ष, त्यांची चोरलेले नेते, एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही माननीय पंतप्रधानांना आणि देश पातळीवरच्या नेत्यांना एवढा वेळ द्यावा लागत असेल तर महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि राहुलजी गांधी यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट स्पष्ट होते. त्यामुळे एवढी धावाधाव करावी लागते. मोदींच्या भाषणातनं विकासाचा मुद्दा गायब होऊन आता जे आहे ते हिंदू मुस्लिमांचा मुद्दा प्रखरतेने दिसून येत आहे. एकंदरीतच लोकांचा विश्वास उडालाय का विकासाच्या मुद्द्यावरून? मला वाटतं तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. लोकांना अजूनही विकासच हवाय. लोकांना हे पुरतं ठाऊक आहे की माननीय पंतप्रधान जे काही म्हणतायत त्या पद्धतीनं धार्मिक विद्वेष वाढवून पोटाची आग विझत नाही, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. त्यामुळे 2 कोटी रोजगाराचं काय झालं ते सांगा, महागाईचं काय झालं ते सांगा, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावाचं काय झालं ते सांगा, परंतु याच्यावर कोणतंही द्यायला उत्तर भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीच्या नेत्यांकडे नसल्यामुळे हे कुठले तरी वेगळे मुद्दे प्रचारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न.